बारामती लोकसभा मतदारसंघात आता सुप्रिया सुळेंची कोंडी झाली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचं पारडं जड झालंय। संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशानं सुप्रियांची आता अडचण झाली आहे। लोकसभेच्या 6 मतदारसंघात मवियाचा आमदारच उरलेला नाहीये। सुप्रिया सुळेंची बारामतीमध्ये कोंडी झाली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंची राजकीय कोंडी करण्याची ही रणनीती महायुतीनं केली आहे। भोरचे माजी आमदार संग्राम थोपटेंना भाजपमध्ये घेऊन 2029 ची आतापासून भाजपनं ही तयारी केल्याचं सांगण्यात येते। सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार असल्या तरी या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एकही आमदार नाहीये आणि एवढंच नाही तर मवियाच्या मित्र पक्षांचा सुद्धा या मतदारसंघामध्ये आमदार उरलेला नाही। भाजपचे 2, राष्ट्रवादीचे 3 आणि शिवसेनेचा 1 आमदार मतदारसंघामध्ये आणि त्यातल्या त्यात जनाधार असलेले काँग्रेसचे जे नेते संग्राम थोपटे होते तेही आता भाजपमध्ये गेलेत। हर्षवर्धन पाटील सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये असले तरी ते किती दिवस पक्षामध्ये थांबतील हे सांगता येत नाही आणि त्यामुळे सुप्रिया सुळेंना आतापासूनच 2029 ची तयारी करावी लागणार आहे। त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे विधानसभेच्या 5 मतदारसंघात राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर होती, त्यामुळे पुढच्या वेळी सुप्रिया सुळेंची मदार ही पूर्णपणे मतदारांवर असणार आहे। तर कशा प्रकारे सुप्रिया सुळेंची ही कोंडी झालेली आहे आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे। बारामती लोकसभा मतदारसंघाचं हे राजकीय चित्र पहा। मतदारसंघ दौंड, आमदार आहेत राहुल कुल, त्यांचा पक्ष आहे भाजप। इंदापूर मतदारसंघाचे आमदार आहेत दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे आहेत। बारामतीचे आमदार आहेत अजित पवार, ते राष्ट्रवादीचे आहेत। पुरंदर मतदारसंघाचे आमदार आहेत विजय शिवतारे, जे शिवसेनेचे आहेत आणि भोर मतदारसंघाचे शंकर मांडेकर आमदार आहेत आणि ते आहेत राष्ट्रवादीचे। तर खडकवासल्याचे आमदार आहेत भीमराव तापकीर आणि ते आहेत भाजपचे। तेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघाचं हे एक राजकीय चित्र आहे। अशा प्रकारे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंची ही कोंडी झालेली आहे, त्यामुळे 2029 चा टप्पा हा अत्यंत आव्हानात्मक तितकाच अवघड असणार आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत पुण्यामधून आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया हे सगळं राजकीय समीकरण आहे, राजकीय चित्र नेमकं काय आहे त्याचे तपशील जाणून घेऊया। चंद्रकांत, ही मोठी सुप्रिया सुळेंची कोंडी म्हणता येईल, एक प्रकारे भाजपची ही रणनीती आहे आणि त्या रणनीतीमध्ये ते यशस्वी होताना दिसतात, त्यामुळे 2029 ची निवडणूक ही सुप्रिया सुळेंसाठी तेवढीच आव्हानात्मक सध्याचं तरी हे सगळं चित्र दिसतंय। कशा प्रकारे सगळी राजकीय कोंडी केली आहे? हो, अगदीच सोहो बाजूने सुप्रिया सुळेंची कोंडी केली गेली बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये। फक्त भाजप नाही तर अजितदादांकडनंही, कारण अजितदादा आपल्याला माहिती आहे हे राष्ट्रवादीतले सर्व नेते ते पक्ष अख्खा भाजपसोबत घेऊन गेलेले। सुप्रियातांची इच्छा नव्हती भाजपसोबत जाण्याची म्हणून त्या गेल्या नाहीत। मग शाहू म्हणजे अक्षरशः 2024ला सुप्रियातांच्या विरोधात सुनेत्रा वहिनींनाच अजित पवारांनी उतरवलं होतं, तेव्हाच खरं तर कोंडी झाली होती। पण शेवटी लोक भावनाप्रधान असतात, बारामतीकरांनी ठरवलं की लोकसभेला सुप्रियाताई आणि विधानसभेला दादा, या चित्रानुसार सुप्रियाताई त्यावेळेस तरुण गेल्या आणि लाखाच्या मताने निवडून आल्या। पण आता त्याच मतदारसंघामध्ये विधानसभेला अख्ख्या बारामतीत नाही पूर्ण राज्यातच वेगळं चित्र दिसलं आणि अख्ख्या बारामती मतदारसंघ आज मी त्याला एकही महाविकास आघाडीचा आमदार नाही। जे कोण होते जनाधार असलेले थोपटे असतील ते शेवटी आता भाजपसोबत गेलेले आहेत, त्यामुळे ते एकमेव आधार होता सुप्रियातांसाठी, जिथनं एक मोठी काँग्रेसची वोट बँक होती ती सुप्रियातांना त्याचा फायदा होता। इकडे इंदापुरातनं तर व्हायचा, हर्षवर्धन जरी शरद पवार गटासोबत असले पण ते कधी जातील दुसऱ्या पक्षासोबत सांगता येत नाही। स्वतः अजितदादा बारामतीत आहेत, इकडे दौंडला राहुल कुल आहेत, इकडे पुरंदरला संजय जगताप काँग्रेसचे आमदार होते, पण तेही असं कळतं की ते अस्वस्थ आहेत कारण त्यांचा पराभव झालाय आणि खडकवासला हा शहरी मतदारसंघ तो पारंपरिक भाजपचा बनून गेलेला आहे। मग सुप्रियातांना जर आगामी निवडणूक लढवायची असली लोकसभेची, अर्थात ते लढणारच आहेत, तर ते नेमकं त्यांना मताधिकार जो आहे मताधिक्य जे आता इंदापूरमधून बारामती आणि भोरमधून मिळालं आणि त्याच्याच बळावर त्या लाखाच्या मतांनी निवडून आल्या, ते मताधिक्य मिळणार कुठून हा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न सुप्रियातांसोबत असणार आहे। मान्य मतदारसंघाचं डिलिमिटेशन होणार आहे 2027ला विधानसभा लोकसभेचं, पण मतदारसंघाचं स्वरूप हे बारामतीच्या आजूबाजूलाच असणार आहे। वाढला तर इकडे शहरी मतदारसंघ वाढेल एखादा म्हणजे खडकवासला बाजूला ठेवून, पण ग्रामीण भागात सुप्रियांसाठी
चित्र एवढं सोपं असणार नाही. घरातनंच लढाई, त्यात आता भाजपनं 29ची तराई स्वबळावर लढण्याची केलेली आहे. अशा वेळी कसं लढायचं हे पवार फॅमिलीला निश्चितच आत्तापासून त्याचं प्लॅनिंग करावं लागणार आहे, विशेष करून सुप्रियाताईंना, कारण दादा हे सत्तेसोबत जाणारे आहेत. खरे चंद्रकांत, एकंदरीतच 2029चं चित्र काय असेल त्या संदर्भात आपण हे सगळं ग्राफिक्सद्वारे सुद्धा माहिती बघितली आणि आपण तपशीलवार सांगितली. अर्थातच मध्ये अजून 5 वर्षाचा कालावधी जाणार आहे, त्यामुळे राजकीय गणित मधल्या काळात काही बदलतायत का? आणि शरद पवार जे खरं तर राजकीय एक तज्ज्ञ समजले जातात, त्यांच्या खेळीसाठी, राजकीय खेळींसाठी ते प्रसिद्ध आहे, मधल्या काळामध्ये काही वेगळं चित्र शरद पवार यामध्ये घडवून आणतात का हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशीलवार माहितीसाठी चंद्रकांत.